नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्युलरी लर्न विथ पिक्चर्स या सिरीजमधला आजचा आपला पार्ट आहे 9 नंबरचा. मित्रांनो, चित्रांच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी जास्त प्रमाणामध्ये लक्षात कशी ठेवावी या प्रकारच्या ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा पहिला वर्ड आपल्याकडे पिक. ओके, पिकचा अर्थ होतो टू टेक सम थिंग्स अँड लिव्ह टुगेदर. टू टेक सम थिंग्स म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट घेणे आणि इतर गोष्टी सोडून देणं म्हणजेच काय, एखादी गोष्ट उचलणे किंवा निवडणे. या चित्रामध्ये पाहू शकता मित्रांनो, ही महिला आहे, खाली तिचा मोबाईल पडलाय आणि तो मोबाईल ती पिकअप करते म्हणजेच काय, उचलते असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आता एक्झाम्पल बघा. शी बेंट डाऊन टू पिक अप हर मोबाईल. शी बेंट डाऊन. बेंट डाऊन म्हणजेच काय, तर खाली झुकणे. ओके, किंवा खाली वाकणे. ती खाली वाकली कशासाठी, तर तिचा मोबाईल पिकअप करण्यासाठी म्हणजेच काय, उचलण्यासाठी. ओके, चला पुढचा वर्ड बघा, डिझायर. डिझायरचा अर्थ बघा, टू वॉन्ट समथिंग एस्पेशली स्ट्रॉंगली म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा किंवा आवड असणे त्याला तुम्ही डिझायर असं म्हणू शकता. ओके, आता एक्झाम्पल बघा. द पीपल डिझायर पीस, सिक्युरिटी अँड हॅपीनेस. जे लोक आहेत ना, ते इच्छा बाळगतात. कशाची इच्छा बाळगतात, तर पीस, शांतता, सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा, हॅपीनेस म्हणजे काय, तर एक आपण आनंदीपणा असं आपण म्हणू शकतो. आता चित्रामध्ये पाहू शकता, हे एक तिबेटियन मंक आहेत. हे तिबेटियन मंक त्यांच्या जीवनामध्ये शांतता आणि हॅपीनेसची अपेक्षा बाळगतात म्हणजेच काय, डिझायर करतात. ओके, तर बघायचं बघा, डिझायर म्हणजे काय, तर इच्छा. ओके, पुढचा बघा वर्ड आपल्याकडे कंटेंट. कंटेंटचा अर्थ बघा, प्लीज विथ युअर सिच्युएशन अँड नॉट होपिंग फॉर चेंज ऑर इम्प्रूव्हमेंट. प्लीज विथ युअर सिच्युएशन, तुमची जी परिस्थिती आहे ना त्याच्याशी तुम्ही प्लीज असणं म्हणजे आनंदित असणं, किंवा नॉट होपिंग फॉर चेंज ऑर इम्प्रूव्हमेंट, कुठल्याही प्रकारचा बदल किंवा इम्प्रूव्हमेंट, सुधारणा न करणं म्हणजे जे आहे त्यामध्ये समाधी राहणं, समाधानी राहणं किंवा संतुष्ट राहणं, त्याला तुम्ही कंटेंट म्हणू शकता. चित्रामध्ये पाहू शकता मित्रांनो, VIP मूव्ही मधला धनुष आहे. तर धनुष काय, त्याच्याकडे जो लोन आहे आणि तोच त्याच्या गोष्टीमध्ये असणाऱ्या गोष्टीमध्ये तो कंटेंट आहे म्हणजेच काय, समाधानी आहे. तो त्याच्या आयुष्यामध्ये कंटेंट आहे, समाधानी आहे. एक्झाम्पल बघा. ही सीम्ड फेअरली कंटेंट विथ लाईफ म्हणजेच बघा, तो त्याच्या आयुष्यासोबत कसा दिसला, कंटेंट दिसला, समाधानी दिसला. सीम म्हणजे दिसला. ओके, पुढचा वर्ड बघा, एस्केप. एस्केपचा अर्थ होतो टू गेट अवे फ्रॉम अ प्लेस फेअर यू हॅव बीन केप्ट ॲज अ प्रिझनर ऑर नॉट अलाउड टू लिव्ह. म्हणजेच काय, एखाद्या परिस्थितीतून निसटणे किंवा सुटका करून पळून जाणे याला तुम्ही एस्केप म्हणू शकता. चित्रामध्ये बघू शकता मित्रांनो, हे दोघं जण आहेत बघा, संजय दत्त आणि हर्षद वारसे. दोघे जण जेलमधून, त्या प्रिझनमधून एस्केप करायचा, सुटका करायचा प्लॅन करत आहेत. ओके, एक्झाम्पल बघा. द प्रिझनर्स प्लॅन्ड टू एस्केप. प्रिझनर्स म्हणजे कैदी. या कैद्यांनी त्या जेलमधून पळून जाण्याचा, सटकण्याचा प्लॅन केला, एस्केप होण्याचा प्लॅन केला. ओके, दोघांना लक्षात ठेवा, जेलला लक्षात ठेवा, आपोआप शब्द लक्षात राहील. पुढचा वर्ड, प्रॉमिनंट. प्रॉमिनंटचा अर्थ होतो व्हेरी नोटिसेबल, इम्पॉर्टंट ऑर फेमस. एखादा व्यक्ती प्रसिद्ध असणं, प्रख्यात असणं, त्या नावाजलेलं असणं त्याला प्रॉमिनंट म्हणू शकता. एक्झाम्पल बघा. अमिताभ बच्चन इज अ प्रॉमिनंट ॲक्टर. आता अमिताभ, चित्रामध्ये अमिताभ यांना लक्षात ठेवा. अमिताभ कोण आहे, तर प्रॉमिनंट ॲक्टर आहेत, प्रसिद्ध, प्रख्यात, फेमस, इम्पॉर्टंट, नोटिसेबल, सगळ्यांचं लक्ष जाईल असे अभिनेते आहेत. ओके, मग प्रॉमिनंट काय, प्रसिद्ध, प्रख्यात. अमिताभला लक्षात ठेवा, लक्षात राहील. पुढे बघा, ग्रेटफुल. ग्रेटफुलचा अर्थ बघा, शोईंग ऑर एक्सप्रेसिंग थँक्स एस्पेशली टू अनादर पर्सन. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीप्रती तुम्ही आभार मानणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणे. कृतज्ञता म्हणजेच काय, केलेले उपकार जाणणं याला कृतज्ञता म्हणतात, म्हणजेच ग्रेटफुल असणं. आता बघा एक्झाम्पल. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर हेल्प. आता बघा चित्रामध्ये हा व्यक्ती शाहरुख, ओके, काजलला काय करतो, फुल, फ्लावरचा गुच्छा वगैरे देतो. म्हणजेच काय, तो म्हणतो का, मी ग्रेटफुल आहे, तू मला जी माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मदत केली त्याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहील, ऋणी राहील, ग्रेटफुल राहील. मग दोघांना लक्षात ठेवा आणि ग्रेटफुल या शब्दाला लक्षात ठेवा. ओके, पुढचा बघा, अप्लिकेबल. अप्लिकेबलचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो अफेक्टिंग ऑर रिलेटिंग टू अ पर्सन ऑर सिच्युएशन. म्हणजे एखाद्या गोष्टीस, व्यक्तीस लागू पडणं त्याला अप्लिकेबल असं म्हणायचं. ओके, एक्झाम्पल बघा.
दिस पार्ट ऑफ द फॉर्म इज ओनली अप्लिकेबल टू मॅरिड वुमेन. बघा मित्रांनो, हा अप्लिकेशन फॉर्म आहे. तर इथे काय दिलं बाबा, हा जो फॉर्म आहे ना, तर या फॉर्म मधला जो पार्ट आहे फक्त मॅरिड वुमेन, विवाहित स्त्रियांना अप्लिकेबल आहे, म्हणजेच लागू आहे. फक्त त्याच स्त्रिया हा जो फॉर्म आहे तो भरू शकतात, म्हणजे त्यांच्यासाठी अप्लिकेबल आहे. ओके. पुढचा वर्ड बघा, रेक्टिफाय. रेक्टिफायचा अर्थ टू करेक्ट समथिंग ऑर मेक समथिंग राईट. एखादी गोष्ट सुधारणे किंवा चूक दुरुस्त करणं, त्याला तुम्ही रेक्टिफाय करणं म्हणू शकता. आता एक्झाम्पल बघा, आय होप दॅट ही विल हेल्प टू रेक्टिफाय दॅट सिच्युएशन. आता चित्रामध्ये पाहू शकता, ओके, हे आपलं तानाजी मूवी मधला सीन आहे. अजय देवगण तानाजी सुभेदार असतात आणि हा उदयभान सिंग असतो. तर उदयभान सिंगने जी काही वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे, तर बघ आपण सुभेदार हे म्हणतात की ही परिस्थिती मी रेक्टिफाय करेल, म्हणजेच काय, तर मी सुधारण्याचा प्रयत्न करेल पूर्णपणे. काय, तर ती जी त्या व्यक्तीने चुका केल्या त्या सर्व मी दुरुस्त करून टाकेल म्हणतात. ओके. पुढचा बघा आता, पासेबल. फेअरली गुड बट नॉट एक्सलंट, कॅपेबल ऑफ बिंग पास्ड, क्रॉस्ड ऑर ट्रॅव्हल्ड ऑन. आता बघा, फेअरली गुड बट नॉट एक्सलंट, एखादी गोष्ट चांगली आहे परंतु खूप भारी आहे का, एक्सलंट आहे का, नाही. म्हणजेच बघा, फार चांगला नाही पण बरा आहे असा, तर त्याला म्हणू शकता पासेबल. ओके. आता बघा एक्झाम्पल, शी हॅज अ पासेबल नॉलेज ऑफ हिस्ट्री. आता बघा, तिच्याजवळ फार नाही पण थोडंसं तिच्याकडे ज्ञान आहे. पासेबल म्हणजे काम चलाव किंवा काम धकाव आपण म्हणू शकतो. आता बघा, हिस्ट्रीमध्ये बघा, या चित्रामध्ये खूप सारे आपले भारतीय स्वातंत्र्य समर मधले खूप सारे नेते आहेत. तर यांच्या सगळ्यांबद्दल तर तिला माहिती नाहीये, परंतु खूप थोड्या व्यक्तीबद्दल माहिती आहे, म्हणजे तिच्याकडे पासेबल नॉलेज आहे. ओके. पुढचा बघा आता, पॉवर्टी. पॉवर्टीचा अर्थ होतो नॉट हॅव्हिंग इनफ मनी टू मीट बेसिक नीड्स इन्क्लुडिंग फूड, क्लोथिंग, शेल्टर. म्हणजेच बघा, नॉट हॅव्हिंग इनफ मनी, पुरेसा पैसा नसणं, कशासाठी, फूड असेल, क्लोथ असेल, शेल्टर खरेदी करण्यासाठी. म्हणजेच गरिबी असणं, दारिद्र्य असणं किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता असणं, त्याला पॉवर्टी म्हणू शकता. बघा, पॉवर्टी इज द रिवॉर्ड ऑफ इडलनेस. हा जो पॉवर्टी आहे ना, गरिबी, चित्रामध्ये पाहू शकता एकदम गरिबीची हालाकीची परिस्थिती आहे. पण काय, पॉवर्टी इज द रिवॉर्ड ऑफ इडलनेस म्हणजे आळशीपणाचं हे काय फलित आहे. रिवॉर्डचा अर्थ नॉर्मली बक्षीस होतो, परंतु काय, हे इडलनेस म्हणजे आळशीपणा. आळशीपणा जर असेल तर पॉवर्टी आपोआप येते, असं त्या वाक्यातून दर्शवलं आहे. ओके. या चित्रातील व्यक्तींना लक्षात ठेवा आणि पॉवर्टीला लक्षात ठेवा. ओके. पुढचा वर्ड, एनेबल. टू मेक समवन एबल टू डू समथिंग, एखादी गोष्ट करण्यास सक्षम असणे, शक्ती देणं, त्याला एनेबल तुम्ही म्हणू शकता. बघा, इंग्लिश लँग्वेज एनेबल अस टू कम्युनिकेट विथ अदर पीपल. इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश आहे ना, आपल्याला एनेबल करते, सक्षम करते, टू कम्युनिकेट विथ अदर पीपल, इतर लोकांशी संवाद साधण्यासाठी इंग्लिश आपल्याला एनेबल करते, म्हणजेच काय, सक्षम बनवते. चित्रामध्ये पाहू शकता, हे व्यक्ती ऑफिसमधील कर्मचारी आहेत, एकमेकांना छान पद्धतीने इंग्लिशमध्ये संवाद साधत आहेत. यांना जोडण्याचं काम इंग्लिशने केलेलं आहे. पुढचा वर्ड बघा, अनिकडोट. अनिकडोटचा अर्थ a usually short narrative of an interesting, amusing or biographical incident. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल किंवा प्रसंगाबद्दल एक छोटी पण आकर्षक रंजक कथा किंवा एखादा किस्सा, याला तुम्ही अनिकडोट असं म्हणू शकता. बघा, आता ही आजीबाई लहान मुलांना गोष्ट सांगत आहे, म्हणजेच काय, त्या प्रसंगाबद्दल ती किस्सा सांगत आहे, तर म्हणजेच काय, तर अनिकडोट सांगत आहे. बघा, शी इज गुड ॲट टेलिंग अनिकडोट्स, म्हणजेच काय, ही जी वयस्कर स्त्री आहे, म्हातारी, तर ती त्या मुलांना गोष्ट सांगण्यामध्येच काय, एक्सलंट आहे, चांगली आहे. ओके. पुढचा शब्द, बेग. बेगचा अर्थ बघा, टू आस्क पीपल फॉर फूड, मनी एटसेट्रा बिकॉज यू आर व्हेरी पुअर. म्हणजेच काय, एखाद्याला भिक्षा मागणं किंवा एखाद्याला विनंती करून काहीतरी त्याच्याकडून मागणं, त्याला बेग म्हणू शकता. बघा, ही हॅड टू बेग फूड फ्रॉम अ पासर बाय. आता चित्रामध्ये बघा, हा मुलगा आहे, एकदम गरीब अवस्थेमधले असणारा तो मुलगा आहे. तो तर काय, जे पासर बाय लोक, म्हणजेच त्याच्या जवळून जाणारे जे लोक आहे ना, त्यांच्याकडे तो भिक्षा मागत आहे. मग बेग म्हणजेच काय, भिक्षा मागणे. ओके. पुढचा शब्द बघा, डिलाइट. समथिंग और समवन दॅट गिव्स ग्रेट प्लेजर, सॅटिस्फॅक्शन और हॅपीनेस. समथिंग और समवन म्हणजेच असं काहीतरी जे की तुम्हाला प्लेजर देत आहे, आनंद देत आहे, सॅटिस्फॅक्शन, समाधान देत आहे, त्याला तुम्ही म्हणू शकता खूप आनंद होणे, म्हणजेच काय, डिलाइट. ओके. आता एक्झाम्पल बघा, किड्स आर स्क्रीमिंग विथ डिलाइट. मुले ओरडत आहेत, किंचाळत आहेत, कशामुळे, आनंदाने. चित्रामध्ये हे मुलं बघा एकदम स्माइल करत आहेत, म्हणजेच काय, डिलाइट आहेत, खूप आनंदित आहेत. ओके. पुढचा वर्ड बघा, रिलक्टंट. रिलक्टंटचा अर्थ होतो
नॉट विलिंग टू डू समथिंग अँड देअर फोर स्लो टू डू इट. बघा, नॉट विलिंग टू डू समथिंग, एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा नाहीये, विल नाहीये, म्हणून बघा देअर फोर, म्हणून तुम्ही ती स्लो करत आहात. म्हणजेच काय, ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही नाखुश आहात, त्याला रिलक्टंट म्हणू शकतात. ओके, चित्रामध्ये पाहू शकता गीता गोविंदम मधला सीन आहे. या हिरोईनच्या ॲक्ट्रेसच्या रश्मिकाच्या चेहऱ्यावरून तुम्ही डोळ्यावरून अंदाज लावू शकता की ते रिलक्टंट आहे. ओके, बघा, शी वॉज रिलक्टंट टू गो विथ हिम. ती त्याच्यासोबत जाण्यासाठी रिलक्टंट होती, नाखुश होती. काय होती? नाखुश होती, म्हणजे रिलक्टंट होती. चला तर मित्रांनो, आजच्या सिरीजमधले होते अत्यंत महत्त्वाचे वर्ड. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या व्हिडिओची वेळोवेळी माहिती हवी असेल तर टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या लिंकवरती जाऊन ग्रुपला जॉईन व्हा. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.